मित्रांनो, प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये मुलुंड मधील नागरिक सहभागी होत आहेत, जास्त संख्येने सहभागी होत आहेत। माझ्या मागे तुम्ही बघतच असाल, लोक आपल्या गाड्यांवरून येत आहेत। महिनाभर जे साठवलेलं प्लास्टिक आहे ते इथे येऊन देत आहेत। तुम्ही जर हे करत नसाल तर आजपासूनच तुमच्या घरात जे एक्स्ट्रा प्लास्टिक आहे ते तुम्ही साठवायला सुरुवात करा आणि प्रत्येक महिन्याच्या रविवारी हा उपक्रम चालू असतो, हा ड्राईव्ह चालू असतो, याच्यात तुम्ही सहभागी व्हा। हे जे प्लास्टिक आहे ते ह्या टेम्पो मध्ये घेतलं जातं आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते की जेणेकरून या प्लास्टिक जेव्हा आपण जे कचऱ्यामध्ये टाकतो तेव्हा ते वेस्टच होणार आहे आणि पोल्युशन वाढवणार आहे। तर या ड्राईव्हच्या माध्यमातून निसर्गामध्ये जे प्लास्टिक पोल्युशन होत आहे प्लास्टिक मुळे ते कमी करण्याचा प्रयत्न अथक फाउंडेशन करत आहे। नमस्कार, ही जी प्लास्टिक कलेक्शनची मोहीम आहे यात तुम्ही कधीपासून सहभागी झाले? जेव्हापासून ही सुरू झाली, साधारण 7-8 वर्षांपूर्वी, कोविडच्या आधीपासून ही मोहीम सुरू झाली। बर, तेव्हापासून आम्ही सगळेच जण, म्हणजे मी तर याच्यात पहिल्या दिवसापासून सहभागी आहे। ओके ओके। तर जेव्हा ही मोहीम सुरू झाली तेव्हा सुरुवातीला सगळ्यांना नोटीस आली, तेव्हा मी सोसायटीमध्ये सेक्रेटरी होते। तर मग हे सर्क्युलर सगळ्या सोसायटीत फिरवलं आणि आम्ही सांगितलं की जर तुमचं प्लास्टिक कचऱ्यामध्ये दिसलं तर आम्ही तुम्हाला फाईन लावू। आणि त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांकडे सोसायटीमध्ये 2 डबे आहेत, एकामध्ये आमचा नेहमीचा कचरा आणि एकामध्ये प्लास्टिक जातं। आणि आता लोकांना इतकी सवय झाली आहे की लोक प्लास्टिक अजिबात कचऱ्यात टाकत नाहीत। ओके ओके। मग तुम्ही मुलुंड मध्येच राहता? आम्ही मुलुंड मध्ये, तिथे श्रीवर्धन सोसायटीमध्ये। आणि मग तुम्ही जे हा जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ऍज अ नागरिक म्हणून, कारण अथक फाउंडेशन हे काम करतच आहे, पण नागरिक म्हणून ही जी आपली जबाबदारी आहे की बाकी इतर लोकांनाही आपण ह्याच्यात सहभागी करून घेणं हेही महत्वाचं आहे आणि हे या मॅडमनी केलेलं आहे। तर तुम्ही आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? की म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्लास्टिकमुळे ना आपल्या निसर्गाची खूप हानी होते। बरोबर। आणि अथकनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो इतका उपयुक्त आहे की त्यामुळे जवळजवळ मुलुंड मधला सगळं प्लास्टिक कचरा हा तुम्ही रस्त्याला बघा, कुठेही तुम्हाला प्लास्टिक दिसणार नाही मुलुंड मध्ये। बरोबर। आणि याचं सगळं श्रेय अथक फाउंडेशनला जात आहे की त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतला त्यामुळे लोक जागरूक झाले। बरोबर। आणि त्या पर्टिक्युलर गोष्टीमुळे आता तुम्हाला म्हणजे ही गोष्ट मी माझ्या ऑफिसमध्ये पण सांगितली, तर आता माझ्या ऑफिसमध्येही प्लास्टिक वेगळं ठेवलं जातं। ओके। आणि ही ऐरोलीलाही जाते गाडी, त्यामुळे जेवढे माझे ऐरोली मधले फ्रेंड्स आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आहे। म्हणजे अथक फाउंडेशन मुलुंड आणि ऐरोली मध्ये हे प्लास्टिक कलेक्शनचं काम करत आहे। तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हा। या मॅडम जसं एक सक्रिय नागरिक म्हणून काम करत आहेत, या ड्राईव्ह मध्ये सहभागी होत आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही याच्यात सहभागी व्हा। धन्यवाद मॅडम। मित्रांनो, ह्या गाडीत काय दडलंय हे आता आपण बघणार आहोत। हे आहे आपल्या घरात साठवलेलं प्लास्टिक, जे या मॅडम इथे द्यायला आलेले आहेत। अथक फाउंडेशननी हा जो ड्राईव्ह सुरू केलेला आहे प्लास्टिक कलेक्शनचा ड्राईव्ह, याच्यात या सहभागी होत आहेत, त्यांची मतं आता आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुम्ही कधीपासून या उपक्रमात सहभागी झालेला? आम्ही इकडे राहायचो शुभलाभमध्ये, तेव्हापासून आजी आय थिंक अस्मिता काकून जेव्हापासून चालू केलंय शुभलाभमध्ये तेव्हापासून आई करतच आहे। ओके। सो आम्ही शिफ्ट झाल्यापासून पण आम्ही ते आणतोय सगळ्यांचं कलेक्ट करून। ओके। म्हणजे तुम्ही सगळ्या आजूबाजूच्या लोकांचंही कलेक्ट करून इथे आणतात। मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे की रविवारी मज्जा किंवा आपण चहा पीत घरी असेच आराम करत बसलेलो असतो, त्याऐवजी त्या सगळ्या प्लास्टिकचा कचरा गोळा करतात, त्यांच्या गाडीत ठेवतात आणि इथपर्यंत आणतात। आणि ही एक मोठं कार्य आहे, ही एक देशसेवाच आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इतर नागरिकांना काय सांगू इच्छिता? सगळ्यांनी कचरा सेग्रिगेट करायला पाहिजे आणि हे ऍक्च्युली खूप चांगली आयडिया आहे आणि ते प्लास्टिक सॉर्ट केल्याने कचरा कमी होतोय, विच इज अ व्हेरी गुड आयडिया। बरोबर आहे, बरोबर आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावं असं तुमचं म्हणणं आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर पोहोचवू। प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद। मित्रांनो, ही जी प्लास्टिक कलेक्शन मोहीम आहे ही सुरू आहे मुलुंड मध्ये, म्हणजे आम्ही आता मुलुंड मध्ये आहोत, पण हे सर सांताक्रूज मधून आलेले आहेत। तर एवढ्या लांबून तुम्ही आलेले आहात या ड्राईव्ह मध्ये सहभागी होण्यासाठी, तर तुमचं हा जो उपक्रम आहे त्याबद्दल काय मत आहे आणि नागरिकांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
माझी इकडे मुलुंड ईस्टला आत्या राहते आणि समोरची बिल्डिंग आहे तिकडे माझी बहीण राहते. ओके. 2-3 वर्षापूर्वीपासून आम्हाला ह्याची माहिती मिळाली. आमच्या सांताक्रूझ उपनगरामध्ये ही सोय नाहीये. ओके. माझी मिसेस ही ह्या एन्व्हायरमेंट साठी खूप पॉझिटिव्ह आहे. बरोबर. त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कटकटीच्या वाटल्या, कारण इथून फेकणं आणि कचऱ्यावाईला देणं हे खूप सोपं आहे, पण आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही ते करायला लागलो. आणि आता आम्ही स्वतः नाही, बाकीचे आम्ही बरेचसे 7-8 लोक आम्ही करून आता मटेरियल घेऊन येतो आणि इकडे देतो. ओके. आणि त्याच्यामुळे आता आम्हाला ते असं हे झालं की कुठलं पण गोष्ट आलं तर आम्ही त्याची प्लास्टिकच्या बाजूलाच आम्ही सेपरेट करतो. बरोबर आहे. आत्ताच आम्ही मागच्या आठवड्यापासून सुरुवात केली आहे. कधी कधी इमर्जन्सीला आपल्याला हॉटेलमधनं खाणं आणावं लागतं, तर आम्ही आमचे स्टेनलेस स्टीलचे डबे घेऊन जातो त्या तिकडे. ते प्लास्टिकचे आम्ही आणत नाही मुद्दा. तर हा प्रत्येकाने बदल स्वीकारला पाहिजे. आणि अथक फाउंडेशनला अतिशय आमचे आभार, कारण 8 वर्ष अथक मेहनत करून ह्यांनी ठेवलाय आणि लोकांना सहभाग वाढवलेला आहे. त्यांना ऑल द बेस्ट. म्हणजे आपण सुरुवात ही आपल्यापासून केली पाहिजे. मुळात प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. आणि जर आपण प्लास्टिकचा वापर करत असू तर ते योग्य पद्धतीने बाजूला काढून या ज्या संस्था, अथक फाउंडेशन सारख्या संस्था हे जे काम करत असतात महत्वाचं, यांच्या ड्राईव्ह मध्ये आपण सहभागी होणं हे आवश्यक आहे. जर हे सर सांताक्रूझ वरून मुलुंड पर्यंत येऊ शकतात प्लास्टिक घेऊन, तर आपणही मुलुंड मध्येच राहून किंवा तुम्ही जर वेगळ्या शहरात असाल आणि तिथे हा जर ड्राईव्ह सुरू असेल तर त्या संस्थांमध्ये तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता, कारण हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. नमस्कार मॅडम. हे जे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह कॅम्पेन जी सुरू आहे याच्यात तुमचा रोल काय आहे? दर महिन्यात जे घरातलं प्लास्टिक जे गोळा होतं, जे आपण कधी कधी भंगारांकडे देत असतो, त्याच्याऐवजी मी दर महिन्यात ते साठवून ठेवते. आणि मग महिन्याची शेवटी ज्यांची तारीख असते कलेक्शनची, तेव्हा मी आणून वगैरे त्यांना देते. ओके. साधारण किती प्लास्टिक साठतं? साधारण 2 पिशव्या जरी प्लास्टिक होतं. 2 मोठ्या पिशव्या? 2 मोठ्या पिशव्या, कधी एक मोठी पिशवी असं. ही पिशवी अशी एवढी मोठी. ओके. त्याच्यात मग तेलाचं गॅलन वगैरे सुद्धा असतं, बाटल्या असतात. आणि ते असतं. आणि आपले जे नागरिक आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांच्यापर्यंत ही जी मोहीम आहे याचं गांभीर्यच काही जणांना नसतं, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, प्लास्टिक भंगारला देण्यापेक्षा जे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने त्याची प्रक्रिया होऊ शकते, त्याच्याऐवजी हे जे ऑथेंटिक जी संस्था आहे प्लास्टिक, त्याचं ते विघटन ते चांगल्या पद्धतीने करू शकतात, तर त्यांच्याचकडे तुम्ही प्लास्टिक द्यावं असं मला वाटतं. जे मी आता रोज दर महिन्यात हे प्लास्टिक हे अथक फाउंडेशनला मी देते. या अशा प्रकारच्या ज्या मोहिमा चालू आहेत याचा आपल्याला काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला फायदा होईल. बरोबर. सध्या जे आपण बघतोय पर्यावरण कशा पद्धतीने हे होत आहे ते, पण त्याचा चांगला उपयोग होईल प्लास्टिक हे अथक फाउंडेशनला देऊन. तर मित्रांनो, या मॅडम सुद्धा या मॅडम या ड्राईव्ह मध्ये गेले 2 ते 3 वर्ष सहभागी होत आहेत आणि त्या दर महिन्याला इथे येतात आणि प्लास्टिक देतात. 2-2 पिशव्या घेऊन येतात. मला माहिती आहे रविवारची जी वेळ आहे सकाळी ती आराम करण्याची असते, रिलॅक्सेशनची असते, पण त्याच्यातनं थोडासा वेळ काढून आपण आपल्या देशासाठी कार्य हे नक्कीच करू शकतो. हे चांगलं कार्य आहे, ते हे असे जबाबदार नागरिक करत आहेत आणि तुम्हीही यात सहभागी होऊ शकता. धन्यवाद मॅडम. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनेल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.